चला कालच्या लेक्चरमध्ये आपण जे ॲलेलिक इंटरॅक्शन्स आहेत किंवा जीन इंटरॅक्शन आहेत, या जीन इंटरॅक्शन बद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस करून आलो. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी करून आलो. त्याच्यामध्ये बेसिकली आपण सांगतो की जीन इंटरॅक्शनचे बेसिकली दोन टाईप आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे. कोणत्या दोन टाईप आपण पाहिलं ते एक होतं इंट्राजेनिक इंटरॅक्शन आणि दुसरं होतं इंटरजेनिक इंटरॅक्शन. बरोबर आहे. इंट्राजेनिक इंटरॅक्शन आणि इंटरजेनिक इंटरॅक्शन. काय डिफरन्स होता दोन्हीमध्ये? एकाच सेम जीनच्या दोन जर ॲलिल असतात तर त्या टाईपच्या ॲलिलिक इंटरॅक्शनला आपण इंट्राजेनिक इंटरॅक्शन म्हणलो होतो. आणि जर दोन डिफरंट जीन्स असतात आणि त्या दोन डिफरंट जीनच्या डिफरंट ॲलिल जर असतात तर त्या पर्टिक्युलर ॲलिलिक इंटरॅक्शनला आपण इंटरजेनिक इंटरॅक्शन स्टडी करतो. बरोबर आहे. कन्सिडर करतो आपण. इंट्राजेनिक इंटरॅक्शन मध्ये बेसिकली दोन एक्झाम्पल आहेत पहा. पण लक्षात ठेवा, इंट्राजेनिक इंटरॅक्शन मध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि दुसरा आपण एक स्टडी केला ज्याला आपण म्हणतो कोडॉमिनन्स. इनकम्प्लीट अँड कोडॉमिनन्स. काय डिफरन्स होता दोन्हीमध्ये? पार्शियल एक्सप्रेशन अँड इक्वल एक्सप्रेशन. बरोबर. इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये पार्शियल एक्सप्रेशन आपल्याला ॲलेलचं पाहायला मिळालं. ॲलेल एक्सप्रेस देअर ट्रेट्स पार्शियली. सो द न्यू टाइप्स ऑफ फिनोटाइप वेअर इंट्रोड्यूस्ड इन दी F1 प्रोजेनी और F1 जनरेशन. काय होतं? इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये ज्या दोन पर्टिक्युलर ॲलेल्स आहेत या दोन्ही ॲलेल पार्शियली एक्सप्रेस होतात. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ डॉमिनन्स काय व्हायला पाहिजे? जी पर्टिक्युलर ॲलिल आहे ती ॲलिल त्या ॲलिलच्या कॉम्बिनेशन पैकी आपल्याला एकच पर्टिक्युलर ॲलिल F1 जनरेशन मध्ये एक्सप्रेस झालेली पाहायला मिळायला पाहिजे. बट इन केस ऑफ इनकम्प्लीट डॉमिनन्स बोथ द ॲलिल एक्सप्रेस पार्शियली. जसं एक्झाम्पल मध्ये आपण एक प्लांट पाहिलं होतं पहा, 4 o'clock प्लांट. 4 o'clock प्लांट. बरोबर आहे. 4 o'clock प्लांट 4 वाजता उठणारं प्लांट आहे. बरोबर आहे. सकाळी 4 वाजता उठणारं जे प्लांट आहे त्याला आपण 4 o'clock प्लांट म्हणतो. सकाळी का सांच्यावर रे? इव्हिनिंगला. कॉमनली इव्हिनिंग टाइमला 4 वाजता ज्याचे फ्लावर एमर्ज होतात. बरोबर. जसं तुम्ही एमर्ज होता पार्वेसरच्या लेक्चरचा टाइम झाल्यानंतर. कधी उठा तुम्ही रे? चला 1 वाजला, पार्वेसरच्या लेक्चरचा टाइम झाला, उठा आता. तुम्हाला 1 o'clock किंवा 1 o'clock प्लांट्स म्हणताय. तसं हे 4 o'clock प्लांट्स आहेत. बरोबर आहे. 4 o'clock प्लांट्स ज्याचं सायंटिफिक नेम आहे मिरॅबिलिस जलापा. मिरॅबिलिस जलापा इज द सायंटिफिक नेम ऑफ 4 o'clock प्लांट्स. पण सगळ्यांना माहित आहे हे प्लांट्स, फक्त त्याचं सायंटिफिक नेम सांगत आपण म्हणून तुमच्या लक्षात येईन झालंय. तर 4 o'clock प्लांट्स ज्याला आपण मिरॅबिलिस जलापा म्हणालो, तर आपल्या इकडं त्याला कॉमनली महादेव पार्वतीचं फुल म्हणतात पहा. पाहिलं असं सगळ्यांना 2 कलरचं फ्लावर असतं त्याला. बरोबर आहे. मिरॅबिलिस जलापा 2 कलरचे फ्लावर आपल्याला त्या प्लांट्सवर कॉमनली पाहायला मिळतात. काय असतं पहा, जनरली हे 2 कलरचे जे फ्लावर्स आहेत, जसं एक रेड आणि व्हाईट. ऍक्च्युली हे जे महादेव पार्वतीचे फ्लावर आहे त्याचा आपण कोडॉमिनन्स मध्ये एक्झाम्पल सांगू शकतो. इकडे आपल्याला थोडासा वेगळ्या टाईपचा फिनोटाईप पाहायला मिळतंय. काय केलं आपण या मिरॅबिलिस जलापामध्ये किंवा 4 o'clock मध्ये 4 o'clock प्लांट्स मध्ये बेसिकली 2 टाईपचे फिनोटाईप एक्सप्रेस करणारे प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात. एका प्लांट्स मध्ये कॉमनली रेड कलरचे फ्लावर आपल्याला पाहायला मिळतात, ज्याचा जीनोटाइप आहे कॅपिटल R विच डिनोट अ डॉमिनंट टाइप ऑफ ॲलिलिक कॉम्बिनेशन, while the other phenotype which is commonly observed in the Mirabilis jalapa or 4 o'clock plant, that is the white colored flower. रेड कलरचे फ्लावर प्रोड्यूस करणारा एक प्लांट आणि व्हाईट कलरचे फ्लावर प्रोड्यूस करणारा एक दुसरं प्लांट, असे 2 फिनोटाइप्स. आणि या 2 फिनोटाइप साठी कॅपिटल R स्मॉल r या टाइपचे जिनोटाइप्स आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. कॅपिटल R जो जिनोटाइप आहे इकडे आपल्याला डॉमिनंट होमोझायगस किंवा आपण ज्याला म्हणू होमोझायगस डॉमिनंट टाइपची कंडिशन आहे. होमोझायगस आहे आणि होमोझायगस सोबत डॉमिनंट आहे. इकडं स्मॉल आर होमोझायगस कंडिशन आहे. दोन्ही सेम टाइपच्या ॲलिल्स प्रेझेंट आहेत.
म्हणजे होमोझायगस कंडिशन आहे आणि या होमोझायगस कंडिशन सोबत रेसेसिव्ह टाईपच्या ॲलिल्स आहेत. रेसेसिव्ह डॉमिनंट दोन पर्टिक्युलर टर्म्स इथं क्लिअरली लक्षात ठेवायच्यात. बरोबर आहे. आता ज्यावेळेस या दोन पर्टिक्युलर फ्लावरच्या प्लांट्स मध्ये, बरोबर आहे, रेड कलर असणारे फ्लावरचे प्लांट्स आणि व्हाईट कलर असणाऱ्या फ्लावरच्या प्लांट्स मध्ये ज्यावेळेस आपण क्रॉसिंग करतो, क्रॉसिंग केल्यानंतर क्रॉसिंग करण्याच्या अगोदर स्टेप वाईज जाऊ आपण. स्टेप वाईज जाते वेळेस कॅपिटल आर होमोझायगस कंडिशन आहे. स्मॉल आर इकडे सुद्धा होमोझायगस कंडिशन आहे. आपल्याला माहिती आहे होमोझायगस कंडिशन असेल तर एकाच पर्टिक्युलर प्रोजेनीमध्ये प्रोड्यूस केलेले पाहायला मिळतात. कोणत्या टाइपचे गॅमेट प्रोड्यूस केला जातात? इकडे प्रोड्यूस केला जातात कॅपिटल आर आणि या पॅरेंटद्वारे प्रोड्यूस केला जातात स्मॉल आर टाइपचे गॅमेट. गॅमेटिक फ्युजन नंतर किंवा फर्टिलायझेशन नंतर किंवा सिंगॅमी नंतर न्यू कॉम्बिनेशन्स आपल्याला कॅपिटल आर स्मॉल आर टाइपचे पाहायला मिळतात इन अ F1 प्रोजेनी. F1 जनरेशन ज्याला आपण मोनो हायब्रिड कन्सिडर करतो. दिस कॅपिटल आर स्मॉल आर हा जो पर्टिक्युलर जिनोटाइप असणारा इंडिव्हिज्युअल आहे त्याला आपण मोनो हायब्रिड कन्सिडर करतो. एक मिनिट रे, काय वाले रे नेमकं आवाजामध्ये थोडासा प्रॉब्लेम यायला. तर F1 प्रोजेनीमध्ये जो मोनो हायब्रिड प्रोड्यूस वाला आहे तो हिट्रोझायगस टाइपचा इंडिव्हिज्युअल आहे. बरोबर आहे, हिटेरोझायगस. आता हिट्रोझायगस जो इंडिव्हिज्युअल F1 प्रोजेनीमध्ये प्रोड्यूस केला चाललाय अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ डॉमिनन्स. बरोबर आहे, मेंडलचा जो आपण फर्स्ट लॉ डॉमिनन्सचा कन्सिडर करतो त्या पर्टिक्युलर लॉ नुसार जो डॉमिनंट जिनोटाइप आहे, बरोबर आहे, डॉमिनंट जो ॲलिल आहे तो डॉमिनंट ॲलिल F1 प्रोजेनीमध्ये ॲलिल ऑलवेज एक्सप्रेस झालेला पाहायला मिळते. काय सांगते मोनो हायब्रिड क्रॉसच्या बेसिसवरचा लॉ ऑफ डॉमिनन्स? द ॲलिल विच एक्सप्रेस इन F1 जनरेशन is termed as a dominant allele while the allele which do not express in F1 generation is termed as the recessive allele. बरोबर आहे, एकाला डॉमिनंट म्हणा एकाला रेसेसिव्ह म्हणा किंवा ज्या ॲलिलचं एक्सप्रेशन होतंय त्याला म्हणायचं डॉमिनंट, ज्याचं एक्सप्रेस होत नाही त्याला म्हणायचं रेसेसिव्ह. आणि डॉमिनंट ॲलिल ऑलवेज F1 जनरेशन मध्ये एंटायर इंडिव्हिज्युअल मध्ये एक्सप्रेस झालेला पाहायला मिळते. मग इथं डॉमिनंट ॲलिल तर रेड आहे आणि रेसेसिव्ह ॲलिल कोणता आहे? रेसेसिव्ह फिनोटाइप कोणता आहे? व्हाईट आहे. मग रेड जर डॉमिनंट असेल तर F1 प्रोजेनीमध्ये एंटायर इंडिव्हिज्युअल डॉमिनंटच असायला पाहिजेच होते. म्हणजे एंटायर प्रोजेनी जी F1 जनरेशन मध्ये प्रोड्यूस केल्या जाईल त्या प्रोजेनीमध्ये फ्लावरचा कलर हा रेड असला पाहिजे. बट काय झालं इथं दोन्ही पर्टिक्युलर ॲलिल काय होतात? एक्सप्रेस होतात पार्शियली अँड प्रोड्यूस अ मिक्स टाइप ऑफ फिनोटाइप. बरोबर आहे, द फिनोटाइप इज द मिक्सचर, इट इज अ मिक्सचर ऑफ both the genotypes which are commonly found in or which are found in the parental organism. मग काय होतंय मिक्सचर आहे म्हणजे रेड कलर आहे आणि दुसरा व्हाईट कलर आहे. बरोबर आहे, दोन कलर जर आपण एकमेकांमध्ये मिक्स केले रेड प्लस व्हाईट, बरोबर आहे, कोणी जर एलिमेंटरी इंटरमिजिएट या ड्रॉइंगच्या एक्झाम असतात, या एक्झाम जर कोणी तुमच्यापैकी एखाद्यानं दिलेल्या असतात तर त्याला माहित आहे लाल कलर आणि दुसरा व्हाईट कलर एकमेकांमध्ये जर आपण मिक्स केला तर कोणता कलर तयार होतो रे? तुमचा आवडता कलर तयार होईल. कोणता आवडता कलर आहे तुमचा? जवळपास तुमच्या वयामध्ये, बरोबर आहे, आम्हाला एक कलर खूप आवडत होता बा, तुम्हाला आवडते का नाही मला माहिती नाही, पण तुमच्या वयामध्ये मला या पिंक कलर खूप आवडायचा, गुलाबी, बरोबर आहे, गुलाबाचा कलर आहे पिंक कलर. तर दोन्हीचं जर आपण मिक्सचर केलं रेड कलरला आणि व्हाईट कलरला जर आपण एकमेकांमध्ये मिक्स केलं तर या मिक्सचरचा रिझल्ट आपल्याला पिंक कलर पाहायला मिळतंय. म्हणजे काय झालं पहा, कम्प्लिटली पॅरेंट मध्ये रेड टाइपचा किंवा डॉमिनंट फिनोटाइप सुद्धा कम्प्लीट एक्सप्रेशन झालेलं आहे आणि रेसेसिव्ह फिनोटाइप सुद्धा कम्प्लिटली एक्सप्रेस झाला नाही. दोन्ही पर्टिक्युलर फिनोटाइप काय झाले? पार्शियली एक्सप्रेस झाले आणि पार्शियली एक्सप्रेस होऊन दोन्हीचं मिक्सचर टाइपचा फिनोटाइप आपल्याला F1 प्रोजेनीमध्ये पाहायला मिळाला. बरोबर आहे, हे जे पर्टिक्युलर एक्सप्रेशन आहे किंवा हे जे त्या ॲलिल्स मधलं या डॉमिनंट आणि या रेसेसिव्ह ॲलिल मधलं जे इंटरॅक्शन आहे त्याला आपण म्हणतो इंट्राजेनिक इंटरॅक्शन आणि इंट्राजेनिक इंटरॅक्शन मध्ये आपण त्याला म्हणतो
इनकम्प्लीट डॉमिनन्स. बरोबर आहे. को डॉमिनन्स मध्ये काय होतं, दोन्ही जीन जे आहेत किंवा दोन्ही ज्या ॲलिल्स आहेत, बोथ दीज ॲलिल एक्सप्रेस और बोथ दीज ॲलिल एक्सप्रेस इक्वली. एक्सप्रेशन इक्वल आहे. बरोबर आहे. इक्वल एक्सप्रेशन जर असेल तर त्याला आपण म्हणतो को डॉमिनन्स. को मीन्स विथ. बरोबर आहे. सोबत सोबत, दोन्ही सोबत सोबत एक्सप्रेस व्हायलेत. बरोबर आहे. तू बी चल आणि तू चल, दोघंही झाले. लक्षात. इंद्रायणी माळावर देवीच्या पाया पडायला, दोन्ही एक्सप्रेस व्हायलेत. बरोबर आहे. रेड कलर सुद्धा एक्सप्रेस व्हायलाय, व्हाईट कलर सुद्धा एक्सप्रेस व्हायलाय. दोन्ही इक्वली जर एक्सप्रेस होत असतात तर त्याला म्हणायचं को डॉमिनन्स. आणि जर दोन्ही पार्शियली एक्सप्रेस होत असतात, पार्शियली म्हणजे ते काय पार्शियन आहेत. बरोबर आहे. पार्शाने एक्सप्रेस होत नाहीत. 4 o'clock म्हणल्यानंतर तुम्हाला वाटेल सर सकाळी खूप लवकर उठले त्याच्यामुळे काय आंघोळ केलेली नसाल. बरोबर आहे. आंघोळीचा वगैरे काही संबंध नाही. पार्शियल एक्सप्रेशन हाफ हाफ क्वांटिटी मध्ये एक्सप्रेस व्हायलेत. हाफ क्वांटिटी मध्ये म्हणजे रेड कलरचा हाफ, व्हाईट हाफ. अर्धा लाल टाकलाय, अर्धा त्याच्यामध्ये व्हाईट टाकलाय, दोन्हीला मिक्स केलंय. मिक्स केल्यानंतर नवीनच फिनोटाईप तयार झाला. बरोबर आहे. पिंक कलरचा फिनोटाईप. आणि इकडं को डॉमिनन्स मध्ये काय होतंय, दोन्हीही जीन डॉमिनंट्स आहेत. both the genes or both the parents show a dominant phenotype or dominant character, but in the next generation or in the F1 progeny both the trait express or both the character express equally. जसं पुढच्या प्रोजनीमध्ये आपल्याला एकाच सिंगल प्रोजनीमध्ये रेड आणि त्याच प्रोजनीमध्ये व्हाईट सुद्धा कलर पाहायला मिळतंय. बरोबर आहे. जसं रोन कलर आपण त्याला म्हणतो, कॉमनली कॉल्ड ॲज खबरा बांडा. बरोबर आहे. बांड्या कलरचे जनावर तुम्ही जर कधी पाहिले असताल तर ते सुद्धा खबरा बांडा जो कलर असते, खबरा बांडा म्हणजे लाल, काळा, पांढरा काळा किंवा जांभळा, तांबडा असे कलर जर एकाच कॅटलमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. पुढे आपण ॲनिमल हजबंडरीमध्ये ज्यावेळेस HF काऊज बद्दल, HF हॉलिस्टियन फ्रिजियन काऊज बद्दल ज्यावेळेस आपण स्टडी करतो त्यावेळेस तुम्हाला या मिक्स टाईपचा किंवा रोन कलर लक्षात येईल. रोन कलर आता आपल्याला काही समजायला अवघड नाही, सगळ्यांना माहित आहे बांडा कलर म्हणजे कोणता असते. बरोबर आहे. तांबडा बांडा, जांभळा बांडा, ढवळा बांडा, काळा बांडा, बरेचसे बांड्या कलर आपल्याला पाहायला मिळतात. तर तो जो रोन कलर आपल्याला पाहायला मिळतोय, दिस रोन कलर इज ड्यू टू द इक्वल एक्सप्रेशन ऑफ अ पॅरेंटल जीन्स. ज्या पॅरेंट्स मध्ये दोन्ही डॉमिनंट जीन प्रेझेंट होत्या त्या दोन्ही डॉमिनंट जीन इक्वली काय होतात, एक्सप्रेस होतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला नवीन टाईपचा फिनोटाईप पाहायला मिळते, मिक्स टाईपचा फिनोटाईप पाहायला मिळते. नवीन फिनोटाईप आपल्याला इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये पाहायला मिळत आहे. बरोबर आहे. पिंक कलर पाहायला मिळाला, तर तो मेल पॅरेंटचा सुद्धा नाही, फिमेल पॅरेंटचा सुद्धा नाही. बरोबर आहे. पण इकडे दोन्ही पॅरेंटचे कॅरेक्टर, दोन्ही पॅरेंटचा कलर आपल्याला एकाच F1 प्रोजनीमध्ये पाहायला मिळतंय. इम्पॉर्टंट पॉइंट्स अबाउट दी को डॉमिनन्स अँड इनकम्प्लीट डॉमिनन्स. बोथ these dominant ratio or both these expression show the 1:2:1 genotypic as well as phenotypic ratio. को डॉमिनन्सचा सुद्धा इनकम्प्लीट डॉमिनन्सचा सुद्धा जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो 1:2:1 ऑलवेज. बरोबर आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेघ म्हणायचं त्याला. कसा असते तो ऑलवेज 1:2:1. आणि दोन्ही रेशो सारखेच आहेत. दोन्ही रेशो म्हणजे जिनोटायपिक रेशो सुद्धा आणि फिनोटायपिक रेशो सुद्धा. जिनोटायपिक रेशो मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये 1:2:1 होता, पण फिनोटायपिक रेशो काय होता तिकडं, इट इज 3:1. बरोबर आहे. इकडे 3:1 च्या ऐवजी आपल्याला 1:2:1 फॉर्म मध्ये आपल्याला जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो पाहायला मिळते. साधं सोपं लक्षात ठेवायला पहा. 1:1 121 1:2:1 दोन्हीसाठी, इनकम्प्लीट डॉमिनंट साठी आणि को डॉमिनंट साठी सुद्धा. मल्टिपल ॲलिलचं एक एक्झाम्पल सांगितलं आपण. मल्टिपल ॲलिल ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर मॉर्गन्स. बरोबर आहे. मॉर्गनचा एक्सपेरिमेंट आहे TH मॉर्गन. लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. लिंकेज मध्ये लिंक्ड जीन ज्या असतात, या लिंक्ड जीन्स मध्ये आपण ज्यावेळेस त्यांचा इनहेरिटन्सचा पॅटर्न स्टडी करायचा असते त्यावेळेस एका एक्सपेरिमेंटल ऑर्गॅनिझम बद्दल आपण स्टडी करतो ज्याचं नाव आहे ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर विच इज कॉमनली नोन ॲज हाऊस फ्लाय. या ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर मध्ये एक आपल्याला मल्टिपल ॲलिलचं एक्झाम्पल पाहायला मिळतंय. ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर मध्ये त्याचे जे विंग्स आहेत, बरोबर, त्याचे जे पंख आहेत, बरोबर आहे, उडण्यासाठीचे हे जे पंख असतात किंवा विंग्स असतात, या विंगची साईज कंट्रोल करणाऱ्या
बरोबर आहे. वेन अ सिंगल जीन हॅव अ डिफरंट टाइप्स ऑफ ॲलिल, मल्टिपल नंबर मध्ये जर ॲलिल एकाच जीनच्या प्रेझेंट असतात तर त्यावेळेस आपण त्याला काय कन्सिडर करतो, इट इज कन्सिडर्ड ॲज अ मल्टिपल ॲलिल. मल्टिपल मीन्स मेनी नंबर, मल्टिपल नंबर्स मध्ये ॲलिल्स आहेत. बरोबर आहे. तर मल्टिपल ॲलिल्स एक्झाम्पल मध्ये आपण त्या ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर मध्ये आपण त्याचे नॉर्मल विंग सॉरी नॉर्मल विंग असताल, नॉच्ड विंग असताल, निक्ड विंग असताल, त्याच्यानंतर वेस्टिजियल विंग्स असताल. अशा डिफरंट टाइपच्या विंगसाठी वेगवेगळ्या टाइपच्या ॲलिल एकाच सेम क्रोमोझोमवर, सेम लोकसवर, सेम पोझिशनवर प्रेझेंट असतात. बरोबर आहे. मल्टिपल नंबर ऑफ ॲलिल्स फॉर अ सिंगल जीन. आलं लक्षात. त्याच्यानंतर सर्वात शेवटचं इंटरॅक्शन आहे दॅट इज प्लिओट्रॉपी. बरोबर आहे. इंटरजेनिक इंटरॅक्शनचं सर्वात शेवटचं इंटरॅक्शन आपल्याला स्टडी करायचंय, ज्याला आपण म्हणतो प्लिओट्रॉपी. काय असतं प्लिओट्रॉपी? पहा, वेन अ सिंगल जीन कंट्रोल, एकच सिंगल जीन आहे, वेन अ सिंगल जीन कंट्रोल अ डिफरंट ट्रेट, then these genes are termed as a pleiotropic gene and the expression of these genes is termed as a pleiotropic expression. एवढं स्टेटमेंट जर लक्षात राहिले तुमच्या तर प्लिओट्रॉपी खूप इझिली लक्षात राहिले. आणि एक्झामिनरचा सर्वात आवडता पॉइंट या चॅप्टर मधला प्लिओट्रॉपी. लिथल ॲलिल सुद्धा याला म्हणतात पहा, which will lead to the death of an individual rather than 1:2:1 जो रेशो आपल्याला इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स यांच्यामध्ये पाहायला मिळू लागला, तसा रेशो आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. इथं फक्त 1:2. बरोबर आहे. 1:2 of individual with a homozygous recessive trait will be die due to the homozygous recessive condition. जर पुढच्या प्रोजेनीमध्ये होमोझायगस रेसेसिव्ह कंडिशन आली तर ती पर्टिक्युलर प्रोजेनी, तो पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल सर्व्हाइव्हच करत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळं त्याचा फिनोटाइप आपल्याला पाहायलाच मिळत नाही. फिनोटाइप विल नॉट बी ऑब्झर्व्ड इन केस ऑफ लिथल ॲलिल. पण काही लिथल ॲलिल काय होतात तर त्यांच्या एजच्या खूप लाईफ सायकल जी आहे ह्या लाईफ सायकलच्या खूप लॅटर पिरियड मध्ये एक्सप्रेस व्हायला सुरुवात होतात. त्याच्यामुळं समटाइम्स वी मे ऑब्झर्व अ फिनोटाइप ऑफ लिथल जीन, बट इन मोस्ट ऑफ द केसेस, बऱ्याचशा केसेसमध्ये लिथल ॲलिलचं फिनोटाइप्स आपल्याला पाहायलाच मिळत नाही. बरोबर आहे. प्लिओट्रॉपी एक जेनेटिक्सचा त्याला काय म्हणू आपण सर्वात एक बॅड कन्सेप्ट आपण त्याला कन्सिडर करू शकतो, जी डायरेक्टली त्या जेनेटिक म्युटेशनमुळे किंवा त्या पर्टिक्युलर कॉम्बिनेशनमुळे त्या प्रोजेनीची डेथच आपल्याला झालेली पाहायला मिळते. तर लिथल ॲलिल बऱ्याच कंडिशनमध्ये जन्मण्याच्या अगोदरच एखाद्या बाळाची डेथ होती काही जेनेटिक डिसऑर्डर्समुळे किंवा जेनेटिक डिसिजेसमुळे. त्याच्यामध्ये सर्वात कॉमन टाईपचा जेनेटिक डिसीज आहे पहा सिकल सेल ॲनिमिया. त्याच्यामुळं ज्यावेळेस प्रेग्नन्सीची कंडिशन आहे, बरोबर आहे, जस्टेशन पिरियड जो आहे त्या जस्टेशन पिरियड मध्ये जेनेटिक टेस्ट आता कंपल्सरी केलेल्या आहेत, आपल्या मॅन्डेटरी केलेल्या आहेत आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं. कशामुळे रे? कारण जी प्रोजेनी आहे ती प्रोजेनी, त्या प्रोजेनीमध्ये काही पर्टिक्युलर म्युटेशन्स नसायला पाहिजे, ती प्रोजेनी हेल्दी असायला पाहिजे. आणि हेल्दी नसेल, एखादी जेनेटिक डिसऑर्डर त्याला जर असेल तर गव्हर्नमेंट परमिशन देते MTP ला. MTP विच इज टर्म्ड ॲज अ मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. बरोबर आहे. मेडिकल फील्ड मध्ये खूप कॉमन टर्म आहे पहा MTP. या MTP मध्ये त्या पर्टिक्युलर चाइल्डची बर्थ होण्याच्या अगोदरच आपण त्याला काय करतो, किल करतो. त्याला MTP म्हणतात, टर्मिनेशन करणं प्रेग्नन्सीचं. समजलंय? कधी केलं जातं हे? जनरली पॅरेंटल ऑर्गॅनिझमनं प्रोड्यूस केलेला जो ऑफस्प्रिंग आहे त्या ऑफस्प्रिंग मध्ये काही ड्रॉबॅक्स असतात, काही जेनेटिक डिसऑर्डर्स असतात, तर त्या जेनेटिक डिसऑर्डर सोबत त्याची बर्थ होणं आणि बर्थ होऊन पूर्ण लाईफ टाइम त्याला सर्व्हाइव्ह करण्यासाठी फाईट करत राहणं, एवढं सगळं आता पॉसिबल नाही. त्याच्यामुळं असे म्युटेटेड टाईपचे किंवा ड्रॉबॅक्स असणारे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत, ऑफस्प्रिंग्स आहेत, या ऑफस्प्रिंगला त्या मदरच्या ओंबमध्येच आपण किल करतो, त्याला आपण MTP म्हणतो. तर त्याच्या MTPशी रिलेटेड असणारी एक पर्टिक्युलर इंटरजेनिक इंटरॅक्शनचं एक्झाम्पल आहे पहा प्लिओट्रॉपी. बरोबर आहे. प्लिओट्रॉपी आपण काय कशाला म्हणतो? प्लिओट्रॉपी वेन अ सिंगल जीन, स्टेटमेंट काय सांगितलेलं आहे, वेन दी सिंगल जीन कंट्रोल द डिफरंट ट्रेट्स,
different traits, then these genes are termed as a pleiotropic gene. त्या जीनला आपण काय म्हणतो? प्लिओट्रॉपिक जीन्स म्हणतो. या ज्या प्लिओट्रॉपिक जीन्स आहेत, या प्लिओट्रॉपिक जीनचा जो इनहेरिटन्सचा पॅटर्न आहे, बरोबर आहे, द पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स ऑफ अ प्लिओट्रॉपिक जीन्स इज टर्म्ड ॲज अ प्लिओट्रॉपी और प्लिओट्रॉपिझम. बरोबर आहे, त्यालाच काय म्हणतात? प्लिओट्रॉपिझम सुद्धा आपण म्हणतो किंवा प्लिओट्रॉपी म्हणतो. प्लिओट्रॉपी मध्ये एक एक्झाम्पल खूप कॉमनली स्टडी केलं जाते पहा. एक्झाम्पल दिलेलं आहे प्लिओट्रॉपी मधलं, सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया. काय सिकल सेल ॲनिमिया? सिकल सेल ॲनिमिया एक आरबीसी ची रिलेटेड असलेला डिसीज आहे. बरोबर, डिसीज विच इज रिलेटेड विथ द आरबीसीज और शेप ऑफ आरबीसीज. आरबीसीचा शेप जर तुम्ही कधी ऐकला असेल किंवा कुठं स्टडी केला असेल तर आरबीसीचा शेप सर्क्युलर साईजच्या ब्लड कार्पस्कल्स आहेत. बरोबर, सर्क्युलर शेप आहे. बट सर्क्युलर शेप आपल्याला कधी पाहायला मिळते? जर आपण त्याला साईडनं असं, सपोज आपला हा हात आहे, बरोबर आहे, त्या हाताला आपण जर पाहिलं साईडनं पाहिलं तर आपल्याला फ्लॅट शेप दिसायला आहे, बरोबर आहे. पण आपण वरून जर पाहत असतो असं तर आपल्याला थोडासा रेक्टँग्युलर टाईपचा किंवा स्क्वेअर टाईपचा शेप आपल्याला पाहायला मिळते. तसं आरबीसीला ज्यावेळेस आपण साईडनं ऑब्झर्व करतो, साईडनं ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला त्यांचा शेप कसा दिसतोय? सर्क्युलर दिसतोय. बरोबर आहे, सर्क्युलर टाईपचा शेप आहे. पण जर आपण अप्पर साइड आणि डॉर्सल साइडने जर आरबीसी ऑब्झर्व करत असतो तर डॉर्सी वेंट्रली एक लार्ज डिप्रेशन आपल्याला आरबीसीच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. डॉर्सल साइडला आणि वेंट्रल साइडला, दोन साइडला त्या आरबीसीच्या डिप्रेशन्स असतात. बरोबर आहे. हा त्याला नॉर्मल आरबीसीचा शेप. ई न्यूक्लिएटेड टाइपच्या ब्लड कार्पस्कल्स आहेत. आपल्या ब्लड कार्पस्कल्स मध्ये न्यूक्लियस नसणाऱ्या या ब्लड कार्पस्कल्स आहेत विच डू नॉट हॅव अ न्यूक्लियस. जनरली आपण सांगतो मॅच्युअर आरबीसीज डू नॉट हॅव द न्यूक्लियस. एक अशी सेल जी सेल थेरी ऍक्सेप्टच करत नाही. बरोबर आहे. इट इज कन्सिडर्ड ॲज द एक्सेप्शन टू द सेल थेरी. मॅच्युअर आरबीसीज डू नॉट हॅव द न्यूक्लियस. या आरबीसीचा जो शेप आहे त्या आरबीसीच्या शेपशी रिलेटेड असलेला हा पर्टिक्युलर डिसीज सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया मध्ये काय होतं बा? आरबीसीचा शेप चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे. आता या सिकल सेल ॲनिमिया मध्ये बेसिकली दोन टाइपचे फिनोटाइप्स आपल्याला पाहायला मिळतात. दोन टाइपचे ट्रेट्स आपल्याला पाहायला मिळतात. एक तर त्या सिकल सेल ॲनिमिया नसणारा इंडिव्हिज्युअल, ज्याला आपण म्हणू नॉर्मल इंडिव्हिज्युअल. बरोबर आहे. ज्याच्यामध्ये सिकल सेल ॲनिमियाचा जीन जो आहे तो जीन अब्सेंटच असेल. HbA नॉर्मल टाइपचा इंडिव्हिज्युअल आहे. बरोबर आहे. आणि जो सिकल सेल ॲनिमिक पर्सन आहे, जो सिकल सेल ॲनिमिक इंडिव्हिज्युअल आहे, त्या सिकल सेल ॲनिमिक इंडिव्हिज्युअल मध्ये त्याचा जिनोटाइप आपल्याला पाहायला मिळते HbS. बरोबर आहे. सिकल सेल ॲनिमिया असणारा इंडिव्हिज्युअल आणि सिकल सेल ॲनिमिया नसणारा इंडिव्हिज्युअल असे दोन टाइपच्या फिनोटाइप्स आपल्याला पाहायला मिळतात या सिकल सेल ॲनिमिया या डिसीज मध्ये. आता काय होतंय, असा इंडिव्हिज्युअल आपल्याकडे अवेलेबल आहे. हे होमोझायगस कंडिशन, सॉरी हॅप्लॉइड टाइपची कंडिशन आपण सांगायलो. ज्या वेळेस अशा दोन पर्टिक्युलर पॅरेंटल ऑर्गॅनिझम मध्ये आपण कॉम्बिनेशन त्यांचं क्रॉसिंग करतो त्यावेळेस काय होतं बा? जर एखादा हिट्रोझायगस इंडिव्हिज्युअल असेल, इफ द इंडिव्हिज्युअल इज हिट्रोझायगस फॉर सिकल सेल ॲनिमिया, देन इट मे हॅव अ ॲलिलिक कॉम्बिनेशन और जीन्स कॉम्बिनेशन. हिट्रोझायगस आहे, या हिट्रोझायगस कंडिशन मध्ये एका क्रोमोझोमवर नॉर्मल जीन प्रेझेंट आहे आणि एका क्रोमोझोमवर सिकल सेल ॲनिमिक जीन प्रेझेंट आहे. बरोबर आहे. डिप्लॉइड इंडिव्हिज्युअल which is heterozygous for a sickle cell anemia is considered as a carrier for the sickle cell anemia. कसा आहे तो? सिकल सेल ॲनिमिया साठी कॅरियर असणारा इंडिव्हिज्युअल आहे. आता कॅरियर आहे म्हणजे काय होतंय? दिस इंडिव्हिज्युअल विल प्रोड्यूस अ माइल्ड सिम्पटम. काय करतोय तो? इट विल प्रोड्यूस अ माइल्ड सिम्पटम ऑफ सिकल सेल ॲनिमिया. आणि ज्या वेळेस दोन्ही क्रोमोझोमवर या सिंगल जीनच्या ज्या कॉपीज आहेत, या सिंगल जीनच्या कॉपीज HbA
बरोबर आहे. एचबीए नॉर्मल टाईपचा इंडिव्हिज्युअल आहे. इट विल शो नो सिम्पटम और इट विल एक्झिबिट नथिंग अबाउट द सिकल सेल ॲनिमिया. काहीच सिम्पटम्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत नाहीत. नॉर्मल जीन किंवा नॉर्मल ॲलिल्स त्याच्या दोन्ही क्रोमोझोमवर प्रेझेंट आहेत. आणि एखाद्या इंडिव्हिज्युअल मध्ये एचबीएस होमोझायगस कंडिशन आहे सिकल सेल ॲनिमियासाठी. बरोबर आहे. आणि सिकल सेल ॲनिमियासाठी ज्यावेळेस होमोझायगस कंडिशन असेल त्यावेळेस these combination is termed as a lethal combination or it is a sickle cell anemic person or individual which is died due to the improper oxygen supply. प्रॉपरली ऑक्सिजन सप्लाय होत नाही पूर्ण बॉडीच्या सेल मध्ये आणि ऑक्सिजन सप्लाय न झाल्यामुळे त्या इंडिव्हिज्युअलची डेथ झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर असे टोटल 3 टाईपचे फिनोटाईप एका डिप्लॉइड इंडिव्हिज्युअल मध्ये प्रेझेंट असू शकतात. एक तर नॉर्मल, त्याच्यानंतर सिकल सेल ॲनिमिक आणि दुसरा आपण सांगत होते आणखी कॅरियर. कॅरियर जो आहे त्या कॅरियर मध्ये आपल्याला माइल्ड सिम्पटम्स पाहायला मिळतात. बरोबर आहे. इम्प्रॉपर ऑक्सिजन सप्लाय, फिलिंग सिकनेस, त्याच्यानंतर टायर्डनेस, थोडंसं जास्त चाललं, जोरात जोरात पळालं थोडंसं की धापा टाकणं. बरोबर आहे. 4 पायऱ्या वर चढला की करीत बसणं. बरोबर आहे. कारण ऑक्सिजन सप्लाय होत नाही प्रॉपर. आलं लक्षात. तर ह्या ज्या कंडिशन्स आहेत या कंडिशन आपल्याला कॉमन दमा नाही पहा. बरोबर आहे. दमा वेगळा आहे. अस्थमा ज्याला आपण म्हणतो तो अस्थमा वेगळा आणि सिकल सेल ॲनिमिया वेगळा आहे. सिकल सेल ॲनिमिया कशामुळे होतं पहा. इट इज कॉज ड्यू टू द चेंज इन द शेप ऑफ आरबीसीज. जनरली जो सिकल सेल ॲनिमिक पर्सन आहे त्या सिकल सेल ॲनिमिक पर्सन मध्ये एंटायर आरबीसीचा शेप मून सारखा होत आहे. मून शेप्ड आरबीसीज पाहायला मिळतात. चंद्रासारखा आकार आहे. बरोबर आहे. सगळ्या आरबीसीचा शेप कसा मून शेप. आणि जो कॅरियर आहे त्या कॅरियर मध्ये कसा असेल काही पर्टिक्युलर आरबीसीचा शेप मून शेप्ड असेल आणि काही कशा असतात सर्क्युलर टाइपचे असतात. सर्टन आरबीसीज आर सर्क्युलर इन शेप अँड सर्टन इन अ मून शेप. आपण 50-50% क्वांटिटेटिव्ह जरी एक्सप्रेशन सांगितलं तरी 50% मून शेप्ड आरबीसीज आणि 50% सर्क्युलर जशा नॉर्मल असतात तशा. आणि एका नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये कशा असतात एंटायर आरबीसीज ओव्हल शेपचे असतात, सर्क्युलर शेप असणारे असतात. आणि जो 100% सिकल सेल ॲनिमिक पर्सन आहे त्या सिकल सेल ॲनिमिक पर्सन मध्ये पूर्ण एंटायर आरबीसीज या मून शेप्ड असतात. मून शेप्ड म्हणजे चंद्रासारख्या, चांद सारख्या. बरोबर आहे. चंद्र म्हणलं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आवडतात. बरोबर आहे. चंद्रमा, चंदामामा. बरोबर आहे. तर त्या चंद्राचा जसा शेप आहे किंवा मूनचा जसा शेप आहे त्या मून सारख्या एंटायर आरबीसीज असतात. तसा जर शेप असेल आरबीसीचा तर ऑक्सिजन प्रॉपरली सप्लाय करता येत नाही. ऑक्सिजन प्रॉपरली सप्लाय झाला नाही तर इंडिव्हिज्युअल्स मध्ये डिऑक्सिजिनेटेड कंडिशन मुळे त्याच्यामध्ये आपल्याला डेथ झालेली पाहायला मिळेल. तर लक्षात आलंय. नॉर्मल, त्याच्यानंतर हिट्रोझायगस किंवा त्याला आपण कॅरियर म्हणालो आणि सिकल सेल ॲनिमिक पर्सन असे टोटल 3 टाईपचे इंडिव्हिज्युअल्स आपल्याला पॉप्युलेशन मध्ये पाहायला मिळतात. बरोबर आहे. आता हे जे जेनेटिक डिसीजेस असतात हे जेनेटिक डिसीजेस कशामुळे होणार आहे. जीन एकच आहे. सिकल सेल ॲनिमियासाठीचा या हिमोग्लोबिनच्या शेपसाठीचा जीन एकच आहे. पण एकच जीन काय करायला आहे नॉर्मल फिनोटाइप सुद्धा एक्सप्रेस करायला आहे. त्याच्यानंतर कॅरियर टाइपचा फिनोटाइप सुद्धा एक्सप्रेस करायला आहे. आणि कॅरियर टाइपच्या सोबत त्याचा लिथल जीन किंवा त्याला आपण म्हणालो डॉमिनंट टाइपचा किंवा जो एक्सप्रेस होणारा ट्रेट्स आहे त्या सिकल सेल ॲनिमिकचा ट्रेट सुद्धा एक्सप्रेस करायला. जीन किती आहेत रे. जीन एकच आहे. फिनोटाइप कसे आहेत वेगवेगळे आहेत. तर इफ अ सिंगल जीन कंट्रोल अ डिफरंट ट्रेट्स, एकच सिंगल जीन डिफरंट टाइपचे ट्रेट्स काय करायला आहे कंट्रोल करायला आहे, देन इट इज टर्म्ड ॲज अ प्लिओट्रॉपिक जीन. आणि प्लिओट्रॉपिक जीनचं जे इनहेरिटन्सचा पॅटर्न आहे त्याचा जे एक्सप्रेशनचा पॅटर्न आहे this expressions pattern is termed as a pleiotropy or it is simply termed as pleiotropism. बरोबर आहे. त्याला सुद्धा आपण काय म्हणतो प्लिओट्रॉपिझम म्हणतो. समजलं इथपर्यंत. त्याच्यानंतर पहा प्लिओट्रॉपिक एक्सप्रेशन मध्ये किंवा प्लिओट्रॉपिझम मध्ये जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो काय केलं आपण. सपोज आपण कन्सिडर करू एका नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये आणि एका सिकल सेल ॲनिमिक पर्सन मध्ये आपल्याला क्रॉस तर करताच येणार नाही कारण तो लिथल आहे. लिथल असल्यामुळे त्याची डेथ होईल. कॅरियर सोबत आपण त्याची मॅरेज करू शकतो. बरोबर आहे. पण कंडिशन लक्षात घ्या आपल्याला क्रॉस करायचा आहे. क्रॉस करायचा कशामध्ये क्रॉस करणार आपण एक कॅरियर सिकल सेल ॲनिमिक पर्सन
आणि एक नॉर्मल पर्सन, किंवा आपण ह्युमनच्या बाबतीत जर सांगायचं तर ह्युमन्स मध्ये अशा दोन पर्टिक्युलर मेल आणि फिमेल मध्ये, किंवा असा एक नवरदेव आणि नवरी यांच्यामध्ये आपण मॅरेज करायलो आहोत, त्यांच्यामध्ये एक कॅरियर आहे आणि एक नॉर्मल आहे. बरोबर आहे. पहिलं आपण नॉर्मल कन्सिडर करू. नॉर्मल मेलला आपण नॉर्मल कन्सिडर करू. मेल जनरली नॉर्मलच असतात. नवरदेव नॉर्मल आहे. बरोबर आहे. आणि नवरी कशी आहे रे? नवरी कशी आहे? थोडीशी सरकलेली आहे का? नाही. बरोबर आहे. सिकल सेल ॲनिमियासाठी हिट्रोझायगस टाईपची कंडिशन आहे. नॉर्मल मेल आहे आणि कॅरियर फिमेल आहे. कॅरियर फिमेल. If we marry the individual which are like normal male and carrier female, normal male मध्ये आणि carrier female मध्ये मॅरेज झाले, लग्न झाले. मेल नॉर्मल आहे HbA, नॉर्मल चा फिनोटाइप काय? HbA. HbA. कॅरियर फिमेलचा जिनोटाइप काय रे? कॅरियर फिमेल साठीचा जिनोटाइप आहे एका क्रोमोझोमवर असेल त्याच्या नॉर्मल जीन आणि एका क्रोमोझोमवर असेल त्याच्या सिकल सेल ॲनिमियासाठीचा जीन. अशा दोन इंडिव्हिज्युअल मध्ये आपण मॅरेज केलेलं आहे, लग्न झालं या दोन्ही मध्ये. आता ज्यावेळेस नवीन प्रोजेनी प्रोड्यूस करतात, गॅमेट प्रोडक्शन वाले, गॅमेट प्रोडक्शनच्या वेळेस HbA बरोबर आहे. दोन गॅमेट प्रोड्यूस केलेत, ऍक्च्युली एकाच टाईपचे आहेत पण आपण दोन लिहिले तिथं, दोन्ही एकच सारखेच गॅमेट आहेत. इकडे दोन टाईपचे गॅमेट प्रोड्यूस होतात. एक गॅमेट ज्या गॅमेट मध्ये नॉर्मल जीन असेल आणि दुसरा एक गॅमेट ज्याच्यामध्ये कॅरियर जीन असेल. बरोबर आहे. किंवा सिकल सेल ॲनिमियासाठीचा जीन प्रेझेंट असेल. आता गॅमेटचं फ्युजन करायचं. एका साईडचे गॅमेट लिहा HbA, मेल साईडचे गॅमेट्स आहेत HbA, त्याच्यानंतर HbA. याच्यासोबत दोन्ही गॅमेट फ्यूज करायचे फिमेल सोबत. फिमेलचे दोन गॅमेट कोणते आहेत? फिमेलचा एक गॅमेट आहे HbA, दुसरा गॅमेट आहे HbS. इकडे मेलचा गॅमेट पुन्हा त्या दोन्ही गॅमेट सोबत, फिमेल गॅमेट सोबत फ्यूज करायचा आहे HbA HbS. पहा कॉम्बिनेशन काय तयार होतात. या डायरेक्शन कॉम्बिनेशन तयार करा. HbA नॉर्मल, HbA असेल तर नॉर्मल टाईपचा इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होईल. त्याच्यानंतर पुन्हा दुसरा HbA HbS हिट्रोझायगस आहे. हिट्रोझायगस इट इज कन्सिडर्ड ॲज अ कॅरियर, नॉर्मल कॅरियर. त्याच्यानंतर पुढचं कॉम्बिनेशन HbA नॉर्मल. त्याच्यानंतर HbA HbS आणि दुसरा असेल त्याच्यासोबत HbS. बरोबर आहे. नॉर्मल मेल आणि नॉर्मल कॅरियर फिमेल यांच्यामध्ये जर आपण क्रॉसिंग केली किंवा यांच्यामध्ये जर मॅरेज झालं, लग्न जर झालं, तर प्रोजेनी कशी असेल पहा. काय असेल? HbA नॉर्मल टाईपचा इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस झालाय. बरोबर आहे. ज्यावेळेस असे नॉर्मल टाईपचे इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होतात त्यावेळेस त्याचा नंबर किती आहे इथं? 1. त्याच्यानंतर कॅरियर फिमेल कॅरियर टाईपचे किती आहेत रे? कॅरियर आहेत 2, 1:2. बरोबर आहे. एक नॉर्मल एक कॅरियर, त्यानंतर आणखी एक नॉर्मल आहे 2:2. आपल्याला प्रोपोर्शन 50-50% प्रोपोर्शन पाहायला मिळाले. दोन्हीही कॅरियर असतात. बोथ द इंडिव्हिज्युअल्स आर कॅरियर. मेल सुद्धा कॅरियर आहे, फिमेल सुद्धा कॅरियर आहे. पहा आता क्रॉस काय येईल. मेल कॅरियर आहे म्हणजे HbA, एका क्रोमोझोमवर जीन नॉर्मल आणि एका क्रोमोझोमवर कॅरियर साठी रिसेसिव्ह जीन. त्याच्यानंतर फिमेल मध्ये HbA HbS. आता करा क्रॉस आणि सांगा कॉम्बिनेशन काय झालं. कॉम्बिनेशन काय झालं पहा. गॅमेट्स HbA HbS आणि फ्यूज करायचं आपल्याला कशासोबत? HbA सोबत HbS सोबत. याला सुद्धा सेम कंडिशन HbA HbS सोबत. आता फिनोटायपिक रेशो आपला येत आहे जो ऍक्च्युली प्लिओट्रॉपीचा फिनोटायपिक रेशो आहे. जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो. नॉर्मल इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होईल इथे HbA सोबत. इकडे प्रोड्यूस होईल कॅरियर कॅरियर इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होईल. इथे काय प्रोड्यूस होईल रे? इथे प्रोड्यूस होईल कॅरियरच इंडिव्हिज्युअल. आणि थर्ड केस मध्ये आपल्याला प्रोड्यूस झालेला पाहायला मिळेल लिथल. बरोबर आहे. लिथल विच मे नॉट सर्वाइव्ह ड्यू टू द बोथ जीन्स आर अ कॅरियर. या पर्टिक्युलर फिनोटाइप मध्ये आपल्याला त्या इंडिव्हिज्युअलला सर्वायवल पॉसिबल नाही, जिवंतच राहणार नाही तो.
बरोबर आहे. कशामुळे जिवंत राहणार नाही रे? कारण दोन्ही त्या अॅनिमिक जीन्स या एकाच इंडिव्हिज्युअल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग काय कॉम्बिनेशन मिळालं आपल्याला? एक नॉर्मल मिळाला आणि 2 कॅरियर मिळाले. जर तुम्ही काय करताल, मेल, बरोबर आहे, नवरदेव नवरीचे 2 आपण कन्सिडर करायलो, नवरदेव सुद्धा कॅरियर आहे, नवरी सुद्धा कॅरियर आहे, अशा कंडिशन मध्ये त्यांची जी पुढची प्रोजनी प्रोड्यूस होईल, पुढच्या प्रोड्यूस केलेल्या प्रोजनीपैकी पुढच्या जर 3 इंडिव्हिज्युअल किंवा 4 इंडिव्हिज्युअल त्यांनी जर प्रोड्यूस केले तर 4 पैकी 1 नॉर्मल प्रोड्यूस करताल, 2 कॅरियर प्रोड्यूस करताल आणि 1 सर्व्हाइव्हच करणार नाही. बरोबर आहे. 4 पैकी 3च इंडिव्हिज्युअल सर्व्हाइव्ह करतात आणि 3 इंडिव्हिज्युअल सर्व्हाइव्ह केलेल्यापैकी दोघांना सिकल सेल ॲनिमियाचे कॅरियर्स असतात आणि 1 फक्त नॉर्मल प्रोड्यूस करण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं बिफोर द मॅरेज वी हॅव टू गो फॉर द टेस्ट ऑफ सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमियाची आपण लग्नाच्या अगोदर टेस्ट केली पाहिजे. बरोबर आहे. करत नाहीत आपण, पण करायला पाहिजे. समजलंय? एकच सिंगल जीन आहे सिकल सेल ॲनिमियाचा, एकच सिंगल जीन आहे जो नॉर्मल सुद्धा फिनोटाइप कंट्रोल करतोय. त्याच्यानंतर त्याचा डिसीज्ड जो फिनोटाइप आहे किंवा सिकल सेल ॲनिमिक जो जीन आहे तो सुद्धा काय करतंय, कंट्रोल करतंय. समजलंय? ते झालं बा प्लिओट्रॉपी. आणि प्लिओट्रॉपी सोबत आपला जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स. जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स तुमच्या जुन्या सिलेबस नुसार तो चॅप्टर आपला संपलाय. आता काय केलेलं आहे नवीन सिलेबस मध्ये? झुलॉजी मधला क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स, बॉटनी मधला जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स दोघायला कंबाईन करून एकच मोठा चॅप्टर तयार केलेला आहे, इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन, हेरिडिटी अँड व्हॅरिएशन. तर त्याच्यामधला हाफ पोर्शन आपण बॉटनीशी रिलेटेड असलेला, बॉटनीचा म्हणता येणार नाही आपल्याला त्याला, पण मेंडेलियन जेनेटिक्सशी रिलेटेड असणारा किंवा जीन बेसिस, जीन ऍज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स हा जो पार्ट आपण सांगितला तो आपला कंप्लीट झालेला आहे. From Monday we will start with the chromosomal basis of inheritance. समजलंय? तर याच्यावर आपल्याला एक टेस्ट द्यायची बा. लक्षात, टेस्ट आता मंडेला तर आपल्याला ठेवता येणार नाही, बहुतेक सोमवारी दसरा आहे काय ना, उद्याच आहे. तर टेस्ट तुम्हाला मी सांगतो, सोमवारी सांगू आपण टेस्ट कधी आहे तर.